संस्थेबद्दल थोडीशी माहिती सांगते आणि जो ऑनलाईन क्लासेसचा जो उपक्रम मुलांसाठी आपण करणार आहोत त्याच्याबद्दल पण माहिती सांगते मी. ठीक आहे. तर सर्वप्रथम सगळ्यांना धन्यवाद तुम्ही जॉईन केल्याबद्दल सगळ्या मुलांना. ओके. माझं नाव नियती आहे, तुम्ही मला नियती टीचर म्हणू शकता. ठीक आहे. सगळ्या मुलांना आवाज येतोय माझा? कोणाकोणाला आवाज येतोय एकदा हँड रेस करा, हात वरती करा सगळ्यांनी ज्यांना आवाज येतोय. ओके, व्हेरी गुड. तुम्ही सगळे 8वीचे विद्यार्थी आहात बरोबर? सगळे 8वीला आहात? येस. ओके, व्हेरी गुड. सो जो उपक्रम तुमच्या सगळ्यांसाठी सुरू होणार आहे, मी थोडंसं तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती सांगते. ठीक आहे. मी तुम्हाला काही स्लाइड्स दाखवते, पण ते बघून असं हे नका होऊ की खूप सारे इंग्लिशमध्ये अवघड शब्द आहेत. अजिबात कन्फ्युज होऊ नका. मी जे सांगते त्याच्याकडे लक्ष देऊन ऐका सगळ्यांनी. ठीक आहे. तो एक संस्था आहे यू कॅटॅपल्ट फाउंडेशन नावाची. ठीक आहे. आता ही संस्था काय करते की जितके पण गावामध्ये राहणारी हुशार मुलं असतात, ठीक आहे, ज्यांना मोठं होऊन काहीतरी चांगलं बनायचं आहे पण त्यांना गाईड करायला कोणी नाहीये, त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये, अशी जी मुलं आहेत त्यांच्यासाठी ही संस्था काम करते. ठीक आहे. तर ह्या संस्थेची सुरुवात ज्यांनी केलेली आहे त्यांचं नाव आहे प्रेमा मॅडम. ठीक आहे. त्या पण तुमच्याशी आज किंवा आय थिंक पुढे कधीतरी एक दिवशी तुम्हाला त्या भेटतील आणि त्या तुमच्या शाळेत पण येतील तुम्हाला भेट द्यायला. ठीक आहे. तर प्रेमा मॅडम यांनी बरेच वर्ष शिक्षण क्षेत्रामध्येच काम केलेलं आहे. त्यांनी ऍज अ प्रिन्सिपल म्हणून सुद्धा त्यांनी खूप मोठ्या शाळांमध्ये काम केलंय. दिल्ली पब्लिक स्कूल किंवा रेनबो इंटरनॅशनल स्कूल अशा इतक्या मोठ्या नामवंत शाळा आहेत, अशा शाळांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. ठीक आहे. तर आता त्यांनी ही संस्था का सुरू केली आहे, कारण अशी तुमच्यासारखी जी गावातली मुलं आहेत की ज्यांना शिक्षणाच्या सगळ्या सुविधा प्राप्त होत नाहीये. ठीक आहे. कारण शहरामध्ये एखादा मुलगा अभ्यास करतो आणि गावामध्ये एखादा मुलगा अभ्यास करतो, त्याच्यामध्ये खूप फरक असतो है ना. तर ज्या ज्या गोष्टी शहरातल्या मुलांना मिळतात त्या सगळ्या गोष्टी गावातल्या मुलांना सुद्धा मिळायला पाहिजे हा हेतू आहे. ठीक आहे. तर त्यासाठी आपण हा जो ऑनलाईन क्लास सुरू केलाय याचं नाव आपण ठेवलंय डिजिटल मचान. ठीक आहे. मी संस्थेचं नाव तुम्हाला सध्या लक्षात नाही राहिलं तरी चालेल, पण क्लासचं नाव लक्षात ठेवा, डिजिटल मचान. ठीक आहे. तुम्हाला हा एक ऑनलाईन मंच असणार आहे. जसं आपण आता आपण बोलतोय ना ऑनलाईन, मी तुमच्याशी बोलते, तुम्ही ऐकताय है ना, अशाच पद्धतीने तुमच्याशी रोज नवीन वेगवेगळे शिक्षक जॉईन होऊन तुम्हाला शिकवतील. ठीक आहे. आणि मग तुम्हाला काय काय शिकायला भेटणार आहे या ऑनलाईन क्लासमध्ये हे बघा. तुम्हाला तुमच्या शाळेचा अभ्यास शिकायला मिळेल सगळा. ठीक आहे. त्याच्यामध्ये महत्वाचे जे विषय आहेत गणित, विज्ञान, इंग्लिश. ठीक आहे. आणि तुमचं इंग्लिश पण चांगलं व्हावं त्यासाठी पण स्पेशल लँग्वेज कोर्स सुद्धा होईल. ठीक आहे. ऍक्च्युली हा जो प्रोग्राम आहे हा 8वी पासून 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ठीक आहे. पण तुमची शाळा फक्त 8वी पर्यंत आहे तरी काही हरकत नाही. तुम्ही ह्या वर्षी जरी आमच्याशी जॉईन झालात आणि तुम्हाला जर इच्छा असेल की तुम्ही 12वी पर्यंत कंटिन्यू राहावं आमच्यासोबत, तुम्ही जरूर कंटिन्यू राहू शकता. फक्त मग तुमच्याकडे एखादा डिजिटल गॅजेट असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर जी मुलं डे स्कॉलर असतील त्यांच्यासाठी मला वाटतं हा प्रॉब्लेम नसेल. तुम्ही तुमच्या पालकांच्या मोबाईलवरून आमच्याशी कनेक्टेड राहू शकता. ठीक आहे. आणि बाकीचे मुलं तुम्ही आता 8वीचं हे वर्ष तुम्ही आमच्यासोबत कनेक्टेड राहू शकता, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये. 8वीच्या नंतर पण तुम्ही तुमच्या घरी जर मोबाईल असेल, तुम्ही ज्या कुठच्या शाळेत जाल नंतर त्या शाळेच्या मार्फत जर आपण कनेक्ट होऊ शकलो तर आपण तसं पण बघूया. ठीक आहे. पण तुर्तास तुम्ही सध्या तेवढा विचार करू नका. आपण फक्त थोडक्यात समजून घेऊया की तुम्हाला इथे काय काय शिकायला मिळणार या क्लासमध्ये. ठीक आहे. 8वी ते 12वी या 5 वर्षामध्ये मुलांना काय काय शिकायला मिळतं, शाळेचा अभ्यास, त्याच्यानंतर त्यांचं इंग्लिश इम्प्रूव्ह होण्यासाठी पण वेगळे इंग्लिशचे स्पोकन इंग्लिशचे क्लासेस, त्यानंतर आता एखादं कौशल्य तुम्हाला शिकायचं त्याच्याने तुम्हाला उत्पन्न मिळू शकतं मोठं झाल्यावर है ना. ज्यांना शेतीमध्ये जायचं आहे पुढे त्यांना शेती संबंधित कोर्सेस करवले जातील. ज्यांना पर्यटन क्षेत्रामध्ये जायचं त्यांना त्या संबंधित कोर्सेसची जोडून दिलं जाईल. ठीक आहे. आणि
फॉरेन लँग्वेज सुद्धा ह्या 5 वर्षांमध्ये तुम्हाला 1 वर्ष तरी असं नक्की असतं त्याच्यामध्ये तुम्हाला एखादी फॉरेन लँग्वेज शिकायला मिळते. ठीक आहे, म्हणजे कुठची तरी परदेशातली भाषा, जसं की फ्रेंच भाषा झाली, जर्मन भाषा झाली, स्पॅनिश भाषा आहे ना. तर अशी कुठली तरी एक भाषा तुम्ही नक्की शिकू शकता. ठीक आहे, जर 5 वर्ष तुम्ही म्हणजे 5 वर्ष कनेक्टेड राहिला तर तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. ठीक आहे, त्या व्यतिरिक्त तुम्हाला कम्प्युटर रिलेटेड पण नॉलेज देण्याचा आम्ही प्रयत्न करू ऑनलाईन मार्फत. ठीक आहे, की कारण आजकाल सगळीकडे कम्प्युटर वापरला जातोय है ना. असं कोणतं क्षेत्र नाही जिथे कम्प्युटरचा वापर होत नाही. मग आपल्याला कम्प्युटरचं बेसिक नॉलेज तर असायलाच पाहिजे शाळेत असताना तरी, आहे की नाही. तुमच्या शाळेमध्ये तुम्ही कम्प्युटर लॅब सर आहे कम्प्युटर लॅब शाळेमध्ये प्रकाश सर? कॉम्प्युटर आहे पण एकच आहे मॅडम. अच्छा, तो तुमच्या कामासाठी ऑफिशियल कामासाठी असेल. तो कम्प्युटर तुम्ही ऑफिसच्या कामासाठी वापरता मुलांचा? हॅलो मॅम, कम्प्युटर आहे? येस सर, आहे कम्प्युटर आहे, ऑफिसच्या कामासाठी वापरताय. अच्छा ठीक आहे, हरकत नाही जास्ती करून. ओके ठीक आहे. तर एलसीडी 7 आहे आपण काय म्हणताय सर? एलसीडी 6 एलसीडी टीव्ही, एलसीडी टीव्ही 6 आहेत. अच्छा ओके काही अडचण नाही ऑनलाईन. मी कम्प्युटर ह्या हेतूने विचारलं की मुलांना सुद्धा हँड्स ऑन थोडा कम्प्युटरचा अनुभव घेता यावा, की बाबा कसा कम्प्युटर वापरायचा असतो हे थोडस त्यांना पण एक्सप्लोर केलं पाहिजे त्याच्याशी. बिकॉज आपल्या म्हणजे आमच्या काळापर्यंत पण गोष्ट वेगळी होती, तेव्हा एवढं सगळीकडे कम्प्युटरचा वापर नव्हता. पण आता असं झालेलं आहे की कम्प्युटर शिवाय कोणतंही क्षेत्र म्हणजे खूपच कमी क्षेत्र असतील मला असं वाटतं जिथे कम्प्युटरचा वापर नसेल. मुलांना आजच्या जगामध्ये हे गोष्टी, मुलं तशी पण हुशार आहेत, ते पटापट शिकतात, पण तरी त्यांना त्या गोष्टींचं महत्व काय आहे. आणि प्लस अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ऑनलाईन जगामध्ये वावरताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपली फसवणूक होऊ नये, है ना. कारण हे पण आजकाल खूप वाढलेलं आहे की फ्रॉड्स होतात, खूप सारे स्कॅम होतात, लोकांना फसवलं जातं. तर त्या गोष्टीच्या बाबतीत पण त्यांना सावध करणं गरजेचं. तर त्या हेतूने सुद्धा आपण आपल्या क्लासमध्ये काही ना काही मध्ये मध्ये सेशन्स करत असतो. तर ओव्हरऑल मुलांना पुढे जाऊन, एक मिनिट मी माईक म्यूट करतो, आवाज येतो. सो एकंदरीतच मुलांना 12वी नंतर त्यांना चांगलं कॉलेजमध्ये त्यांना ऍडमिशन घेता यावं, त्यांना त्यांचं जे शिक्षण आहे ते पूर्ण करता यावं, हा आमचा हेतू आहे. बिकॉज आमच्यापेक्षा जास्त आय थिंक तुम्हाला माहित असेल की गावामध्ये अर्धवट शिक्षण सोडण्याचं प्रमाण खूप जास्त आहे मुलांचं. 10वी नंतर 12वी नंतर मुलं शिक्षण सोडून देतात बरेचदा. तर ते मुलांसोबत होऊ नये त्याचं प्रमाण कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न ही संस्था करते. त्याचसोबत मुलांना करिअर काउन्सिलिंग, करिअर गायडन्स, की बऱ्याच मुलांना क्लिअरच नसतं की त्यांना काय करायचंय पुढे जाऊन. बरीचशी मुलं एकमेकांचं बघून ठरवतात की अच्छा हा इंजिनिअरिंग करतोय मग मी पण इंजिनिअरिंगच करतो. तर त्यांना स्वतःला माहित नसतं की त्यांची पर्सनॅलिटी जी आहे ती कोणत्या क्षेत्रासाठी बनलेली आहे. आणि दुसऱ्यांचं बघून ते कॉलेजला ऍडमिशन पण घेतात. मग बऱ्याच मुलांना कॉलेज करता करता कळायला लागतं की यार हे तर मला जमत नाहीये, हे मी उगीच घेतला हा कोर्स. आणि त्यामध्ये मग पैसे पण लागतात, फी मध्ये आई वडिलांनी पैसे पण भरलेले असतात. तर ही अशी गोष्ट घडू नये मुलांसोबत. त्यांना वेळीच 10वी मध्ये किंवा 12वी पर्यंत तरी त्यांना ही क्लॅरिटी यावी की त्यांना काय करायचंय पुढे, कोणत्या क्षेत्रात ते गेले तर ते चांगलं करू शकतील, चांगले कमवू पण शकतील आणि ते खुश पण राहू शकतील. आणि नुसतं पैसा कमावणं हा आयुष्याचा हेतू नाहीये ना आपला. आपल्याला आनंदी राहणं पण गरजेचं आहे. आणि माणूस आनंदी तेव्हाच असतो जेव्हा तो ते काम करतो जे त्याला आवडत असतं. त्याच्यामुळे मुलांना हे ओळखण्यासाठी पण आपली संस्था मदत करते. त्यासाठी पण करिअर काउन्सिलिंग सेशन जेव्हा मुलं 10वीला असतात तेव्हा विशेष करून हे करवले जातात. त्याच्यामध्ये वेगवेगळे करिअरचे क्षेत्र कोणकोणते आहेत, आजकाल बरेचसे नवीन नवीन करिअर ऑप्शन्स निघालेले आहेत. टेक्नॉलॉजी जशी वाढली आहे त्याच्यामुळे नवीन नवीन करिअर ऑप्शन, जसं की व्हिडिओ एडिटिंग झालं किंवा टेक्निकल सपोर्टचे रोल्स असतात,
किंवा फोटोग्राफी झालं, व्हिडिओग्राफी झालं, अशा खूपसे नवीन नवीन करिअर ऑप्शन्स आहेत ज्याच्यामध्ये खूप चांगलं करिअर करता येतं, खूप चांगले पैसे पण मुलांना म्हणजे मोठं झाल्यावर कमवता येतात. तर ह्या करिअर ऑप्शन्स बद्दल मुलांना अवगत करवणं हा सुद्धा प्रयत्न आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवर होत असतो. कारण शक्यतो आपल्याला मोजकेच काही करिअर ऑप्शन्स माहित असतात. इंजिनिअरिंग झाली, डॉक्टरी झाली, शिक्षण क्षेत्र झालं, म्हणजे टीचर बनणं झालं, किंवा शेती. तर ह्या माध्यमातून पण आपण प्रयत्न करतो की मुलांना कशा पद्धतीने वेगवेगळ्या करिअर ऑप्शन्सची पण माहिती मिळू शकेल. आणि ह्या व्यतिरिक्त मुलांची पर्सनॅलिटी पण डेव्हलप करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. त्याच्यामध्ये त्यांना कम्युनिकेशन कसं चांगलं असावं, चांगले कम्युनिकेशन स्किल्स कसे डेव्हलप करावे. आता कम्युनिकेशन स्किल्स म्हटलं की बऱ्याचदा मुलांना असं वाटतं की फक्त इंग्लिश चांगलं बोलता येणं म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स. तसं नाहीये. कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे आपल्या डोक्यात जे काही विचार चालू आहेत, जी काही चांगली संकल्पना आपल्याला कधी आली असेल समजा, ती समोरच्यापर्यंत व्यवस्थित पद्धतीने मांडता येणं, की त्याला पण समजेल, आणि ज्या हेतूने आपण कन्व्हर्सेशन करतोय तर हेतू साध्य होणं. तर त्यासाठी ज्या पद्धतीने आपण फ्लॉलेसली बोलतो, ज्याला आपण म्हणतो की कॉन्फिडेंटली बोलणं, मग ते कोणतीही भाषा असेल, मराठी असू दे, हिंदी असू दे, इंग्लिश, कोणतीही भाषा असेल, फक्त आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत पोहोचवता येणं आणि समोरच्याचं म्हणणं आपल्याला व्यवस्थित कळणं. तर ही ऍक्च्युली मी तर खूप छोटी डेफिनेशन सांगितली, पण कम्युनिकेशन स्किल्स हे पण एक एक्झाम्पल आहे. अशा खूप वेगवेगळ्या गोष्टी मुलांना शिकायला मिळतील. सेल्फ लर्निंग मुलांना शिकायला मिळेल. सेल्फ लर्निंग म्हणजे जर आपल्याला कोणीच शिकवायला नाहीये, उदाहरणार्थ विशेष करून कॉलेजमध्ये गेल्यावरती जसं शाळेत शिक्षक एकदम हात धरून शिकवतात, स्पून फिडिंग काइंड ऑफ करतात, कारण की शाळा म्हटल्यावरती ते एक एन्व्हायरमेंटच वेगळं असतं आणि कॉलेजचं एन्व्हायरमेंट टोटली वेगळं असतं. कॉलेजमधले शिक्षक तितकं लक्ष देऊन नाही शिकवत जेवढे शाळेतले शिक्षक शिकवतात. तर मग तिथे सेल्फ लर्निंगचा फॅक्टर येतो की आता शिक्षक जे शिकवतायत ते मला समजा कळत नाहीये, किंवा शिक्षक एखाद्या विषयाचे कॉलेजमध्ये शिक्षकच नाहीये, तर मग मी स्वतःहून कसा अभ्यास करू. तर सेल्फ लर्निंग ही पण एक स्किल आहे. त्याच्यामध्ये ऑफलाईन आणि आता तर ऑनलाईन पण आलेलं आहे, की ऑनलाईन पद्धतीमध्ये सुद्धा मी कसं ज्ञान अर्जन करू शकतो आणि मला ज्या क्षेत्रात पुढे जायचं आहे त्या क्षेत्राचं ज्ञान मी कसं मिळवू शकतो ऑनलाईन जगामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी पण मुलांना इथे ह्या प्लॅटफॉर्मवरती त्यांचं एक प्रकारे तुम्ही बघाल की त्यांची पर्सनॅलिटी खूप ओपन अप होईल. त्यांना खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील आणि त्यांचा अभ्यास पण ते मन लावून करतील. तुम्हाला एक प्रकारे तुमच्या शाळेमध्ये जे स्ट्रगल्स आहेत, मला माहिती आहे की गाव खात्यामध्ये शाळा मेंटेन करणं हे खूप चॅलेंजिंग काम आहे. अर्थातच शाळा चालवणं ही इटसेल्फ एक चॅलेंजिंग जॉब आहे. शाळा चालवणं मस्करी अजिबात नाहीये. बट त्यातही जेव्हा गावाच्या ठिकाणी आपण बघतो त्यावेळेला खूप वेगवेगळ्या माइंडसेटचे पॅरेंट्स असतात, वेगवेगळ्या माइंडसेटचे विद्यार्थी असतात. त्या सगळ्यांना घेऊन चालणं हे खूप चॅलेंजिंग काम आहे शिक्षकांसाठी पण आणि प्रिन्सिपल्स, हेडमास्टर्स साठी सुद्धा. तर आमची संस्था हाच प्रयत्न करते की कशा पद्धतीने आम्ही तुमचा जो भार आहे तो थोडा कसा कमी करू शकतो. जर तुमच्या शाळेमध्ये कोणत्या विषयाचे शिक्षक नसतील तर ते तुम्ही आम्हाला सांगू शकता. आम्ही त्या विषयासाठी विशेष ऑनलाईन क्लासमध्ये लेक्चर्स अरेंज करू. कारण आम्ही आतापर्यंत जेवढ्या आश्रमशाळांमध्ये कनेक्टेड आहोत, बऱ्याचशा आश्रमशाळांमध्ये 3 शिक्षक नाही आहेत, 4 शिक्षक नाही आहेत, विशेष करून इंग्लिशचे शिक्षक नाही आहेत किंवा गणिताचे शिक्षक नाही आहेत. असे प्रकारचे प्रॉब्लेम्स आम्ही आतापर्यंत पाहिले. असं कोणताही प्रॉब्लेम तुमच्या शाळेमध्ये असेल तर तोही तुम्ही आम्हाला सांगू शकता. तर हे मी तुम्हाला सारासार फक्त थोडक्यात सांगितलं की संस्था काय काम करते आणि जर तुम्ही मुलांना आमच्याशी जोडून दिलात तर तुमच्या मुलांना काय काय फायदा होऊ शकतो. तर ह्या व्यतिरिक्त मुलांना 8वी मध्ये स्कॉलरशिपसाठी सुद्धा आम्ही ट्रेनिंग देतो. म्हणजे स्कॉलरशिपचे पण क्लासेस होतात आपल्या या प्लॅटफॉर्मवरती. तर इवन मागच्या वर्षी NMMS परीक्षा तुम्हाला माहित असेल सर. NMMS परीक्षेसाठी आम्ही मागच्या वर्षी ज्या मुलांना आम्ही शिकवलं होतं त्याच्यातून 2 मुलं तर त्यांच्या डिस्ट्रिक्टमध्ये रँक आला होता. तर हे आमच्यासाठी पण सरप्राइझिंग होतं कारण आम्ही मागच्या वर्षी पहिल्यांदाच NMMS ची कोचिंग चालू केली होती. तर पण सांगण्याचा मुद्दा हा आहे की मुलांना स्कॉलरशिपमध्ये सुद्धा चांगला गायडन्स या प्लॅटफॉर्मवर मिळू शकेल. तर हे मी आता एवढंच सांगते. मी अजून बोलले तर मुलं पण कन्फ्युज होतील आणि कदाचित तुम्हाला पण थोडं कन्फ्युजन होईल. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज सांगा.
अरे आशिष सर आणि प्रकाश सर, तुम्हाला काही प्रश्न असतील तर प्लीज सांगा, विचारा. नाही नाही, खूप छान आहे मॅडम हे. आणि विशेषतः आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तर फारच महत्वाचं आहे. आता येस सर. तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनेक ठिकाणच्या आश्रम शाळेमध्ये अशी शिक्षकांची कमतरता असते. बरोबर आहे, बरेच बरोबर आहे. आणि विशेषतः तुम्ही म्हटल्यासारखं इंग्रजी विषयाचं प्रभुत्व असत नाही त्या शिक्षकाकडे, जरी शिकवत असतील तरी. त्यामुळं तो विषय खूप महत्वाचा आहे इंग्रजीचा. येस सर, येस. आणि आपली छान त्या लेकरांना, या विद्यार्थ्यांना मदत होईल. या आपण घेतलेल्या विषयाचे, इंग्रजी विषय जर थोडस डीप मध्ये घेतलात तर छान मदत होईल आपली. नक्की नक्की सर. हो हो. जरूर जरूर सर. थँक्यू प्रकाश सर. आणि म्हणजे एकंदरीत हाच प्रयत्न आहे की कुठच्याही बाबतीमध्ये गावातली मुलं ही मागे नको राहायला शहरातल्या मुलांच्या तुलनेमध्ये. तर त्यांच्या तोडीस-तोड आपण गावातल्या, जरी ती मुलं गावात राहत असतील म्हणून काय झालं, तर हा आपला हेतू आहे की त्यांच्या तोडीस-तोड आपली मुलं झाली पाहिजेत गावातली सुद्धा. आणि इट्स नॉट जस्ट अबाउट की इंग्लिश फाडफाड बोलता यायला पाहिजे, हे सगळं काही नाहीये, पण एक ओव्हरऑल एक सर्वांगीण विकास त्या विद्यार्थ्याचा झाला पाहिजे. तो स्वतःच्या पायावर पुढे जाऊन उभा राहायला पाहिजे. बरोबर. तर येस सर. तर तुम्हाला आणखी मुलांना काही प्रश्न असतील किंवा आशिष सर तुम्हाला सुद्धा काही प्रश्न असेल तर विचारा. पण या विद्यार्थ्यांना काही विचारायचं का विचारा. मॅडम हा बोला सर. येस, बोला बोला. बोलतायत का कोणी? म्हणजे आपला क्लास चा वेळ कोणता? सर तुमचा आवाज कट झाला, परत एकदा बोला. नाही, आपला क्लासचा वेळ कोणता असेल ऑनलाईन क्लासचा? हा, टायमिंग साठी ना मी तेच एकदा, संगीता मॅडम इथे आहेत आपल्या सोबत, मी त्यांच्याशी एकदा संगीता मॅम. ओके. हाँ सर. हेलो संगीता मैम, मेरी आवाज आ रही है आपको? सर टायमिंगचं मी थोडं तुम्हाला विचारून सांगते, कदाचित ते आता नाही आहे तिथे. ओके मॅडम. ओके ओके. यस यस. तुमच्याशी हाँ संगीता मैम, हम इनके लिए टाइमिंग कौन सा रखना है स्कूल का, क्लासेस का, वो पूछ रहे हैं. ये 8th क्लास के लिए 4 से 5 मैम. 4 से 5 बजे. हाँ, स्कूल टाइमिंग में ही ना, दोपहर के समय लेना है. आश्रमशाला है ना. ओके. आश्रमशाला 4 ते 5 तुम्हाला चालेल टायमिंग? चालेल चालेल, काही हरकत नाही. आमची 4:30 पर्यंत शाळा असते. 4ला आम्ही हे करू, 8वीच्या मुलांना मोकळं करूया 4ला, 4 वाजता. बर, ठीक आहे. चालेल. आणखी पाटील. हेलो, बोला सर. क्लास को. हाँ मॅडम. पाटील. आमच्या मुलांना इंग्रजी सोबत स्कॉलरशिप आणि नवोदयचा जर अभ्यास चालू असेल तर झाली तर काय म्हणाले सर? मी ऐकलं स्कॉलरशिप आणि नवोदय ऐकलं मी. परत एकदा बोला. नवोदय आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी जी काही तयारी जर तुमच्या क्लास कडून असेल त्याच्यासाठी आमच्या मुलांना मदत झाली तर चांगलं होईल मॅडम. हो ऍक्च्युली सर, हो नक्की. ऍक्च्युली ना नवोदयासाठी स्पेशली अशी ट्रेनिंग तर नाही देत सध्या तरी. बट मी तुम्हाला एक किस्सा याच्यावरून तुम्ही बोलला तर मला एक आठवलं. मागच्या वर्षीच आम्ही ज्या मुलांना आम्ही शिकवत होतो, तर जिल्हा परिषदची मुलं पण संध्याकाळी जॉईन होतात आमच्या इथे. जसं तुमच्या आश्रमशाळेची दिवसा जॉईन होतात, तसे जिल्हा परिषदची मुलं रात्री जॉईन करतात आम्हाला. तर त्या विद्यार्थ्यांमधून एक मुलगी जी रेग्युलर आमच्या सोबत होती 1 वर्ष, ते मी स्कॉलरशिपचे क्लास पण अटेंड केले आणि रेग्युलर क्लास पण आमचे जे होते ते पण अटेंड करायची ती. तर तिचं नवोदयासाठी पण सिलेक्शन झालं. ऑल्दो तिने नवोदयासाठी स्पेशल असा काही अभ्यास नव्हता केला किंवा काही, म्हणजे ती अगदी शेवटलाच तिने नवोदयाचं पुस्तक विकत घेऊन अभ्यास केला होता एखाद
1-1.5 महिना मला वाटतं तिने शेवटचा केला असेल. पण तरी सुद्धा तर तिचं नवोदयामध्ये सिलेक्शन झालं हे आमच्यासाठी पण सरप्राइझिंग होतं. तर सांगायचा मुद्दा आहे की तुम्ही फक्त रेग्युलर क्लासेसमध्ये आणि जो स्कॉलरशिपचे आपले क्लास राहतील त्याच्यामध्ये जरी मुलांना कनेक्टेड ठेवलात ना, आय थिंक नवोदयामध्ये ऑटोमॅटिक त्यांचं काम होऊन जाईल असं मला वाटतंय. मला असं वाटतं तुम्ही एखाद महिना पहिले ऑब्झर्व करा क्लासेस. तुम्हाला जर असं वाटतंय की नवोदयासाठी स्पेशली काही पाहिजे असेल, मी एकदा मॅमशी बोलून बघते. मला माहित नाही नवोदयाचं कसं काय आहे सध्या, बट आय थिंक स्कॉलरशिपच्या क्लासने नवोदयामध्ये पण डेफिनेटली हेल्प होईल. चालते मॅडम, धन्यवाद मॅडम. ओके, थँक्यू सर. आणखी काही विचारायचं? काय नाही. ओके, ठीक आहे. मुलांना कितपत समजलं? थोडं समजलं मुलांना? तुम्हाला सगळं नसेल समजलं, मी समजू शकते, पण ज्यांना थोडं समजलं त्यांनी हँड रेज करा बघू. थोडस पण समजलं असेल तर. ओके, अरे वाह, वेरी गुड. ओके, ठीक है. सो संगीता मैम, और कुछ आपको बताना है? कुछ और? मैंने बेसिक ही एक्सप्लेन किया है, अभी ज्यादा डिटेल में नहीं मैम, आपने सारा बता दिया है. हा. आणि थोड्या सूचना फक्त सांगते की क्लासला जॉईन करून देताना मुलांना ज्या कुठच्या विषयाचा क्लास असेल, म्हणजे आता समजा आज गणिताचा तास आहे, तर मुलांना इन्फॉर्म करा आणि मुलांना सांगा की त्या क्लासला येताना गणिताचं पुस्तक आणि वही जे काय ते घेऊन यायला सोबत. म्हणजे त्यावेळेला शिक्षक जे काही शिकवतात ते त्यांना नोट करणं इम्पॉर्टंट आहे ना, नाही तर ते ऐकलं आणि म्हणजे प्रवचन ऐकल्यासारखं होऊन जाईल ते की ऐकलं आणि विसरलं नंतर, है ना. तर ते एक लक्षात ठेवा. आणि जर कधी इन केस ज्या दिवशी तुम्हाला शाळा ऑनलाईन क्लासमध्ये जॉईन नसेल होऊ शकत, त्या दिवशी एक मेसेज टाकत जा की आज अमुक कारणाने आज जॉईन नाही होऊ शकत, तर आम्हाला पण लक्षात राहील की ठीक आहे, म्हणजे तुम्ही आज नाही जॉईन करणार असं. म्हणजे जॉईन असतात याची तरी माहिती मिळते. काय? हो, रेग्युलर मध्ये म्हणजे जॉईन असतात, ज्या दिवशी जॉईन व्हायचे नाही त्या दिवशी कारण सांगणे फक्त. हो सर, एक मेसेज टाकून जात जा की आज काही प्रॉब्लेममुळे नाही जॉईन करू. आणि आणखी तुमचं जे गुगल मीटचं नाव आहे, आता समजा तुम्ही, मला माहित नाही आता कसं तुम्ही कोण कोऑर्डिनेटर ठेवणार आहात क्लाससाठी, पण जे कोणी कोऑर्डिनेटर जॉईन करून देतील मुलांना, आता जसं तुम्ही आज जॉईन केले, तुमचं नाव दिसतंय ते आशिष मारतुळे, ठीक आहे. तर आम्हाला हे कळायला थोडं, कारण तुम्ही जेव्हा जॉईन कराल तेव्हा बाकीच्या पण आश्रमशाळा असणार त्या मीटिंग मध्ये, जेव्हा शाळा क्लास असेल तेव्हा, तर आम्हाला समजायला सोपं जावं की कोणती शाळा जॉईन झाली. त्यासाठी हे नाव फक्त रिनेम करून घ्या. गुगल मीटचं जे नेम असतं ना ते, तर त्याची एक व्हिडिओ हवा तर तुम्हाला इव्हन युट्यूबवर पण भेटून जाईल, कसं गुगल मीटचं नाव कसं चेंज करायचं असतं. तर तिथे तुमच्या शाळेचं नाव टाका, म्हणजे आम्हाला कळेल की तुमची शाळा कोणती शाळा जॉईन झालेली आहे. ठीक आहे. आणि गावाचं नाव जे आहे ते पहिले लिहा शाळेचं नाव लिहिताना, बिकॉज सगळ्याच आश्रमशाळा जॉईन होतात. तर नॉर्मली आपण कसं लिहितो, गव्हर्नमेंट आश्रमशाळा आणि मागे गाव लिहितो आपण. तर गावाचं नाव जे ते अगोदर लिहा आणि त्याच्या मागे मग आश्रमशाळा असं लिहा, म्हणजे आम्हाला कळेल की कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून आश्रमशाळा आहे. आणि बस, आय थिंक हे एवढंच होतं इम्पॉर्टंट माझ्या साईडने. ठीक आहे. काही आणखी विचारायचं? येस प्रकाश सर, तुमचं माईक म्यूट आहे. हा बोला सर. थँक्यू मॅम, थँक्यू सर. थँक्यू प्रकाश सर आणि थँक्यू आशिष सर. ओके, मी क्लासचे पुढचे जे, हा बोला. मला क्लासला उपस्थित राहता आलं नाही, मी तिथं मुलांसोबत, परंतु गाडीमध्ये असूनही मी क्लासला उपस्थित राहण्याची इच्छा होती. येस सर, थँक्यू सर. तुमचं ऍक्च्युअली डेडिकेशन खूप चांगलं आहे आणि असे शिक्षक खूप कमी असतात की जे मुलांसाठी एवढ्या तळमळीने काही करतात. तर थँक्यू सो मच. आम्हाला पण अशा शाळांसोबत काम करायला अजूनच चांगलं वाटतं. थँक्यू मॅम. थँक्यू. आणि पुढचं जे काही क्लासची माहिती आहे ती तुम्हाला व्हॉट्सअपवरती कळवली जाईल, तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. तुम्हाला त्याच्यात पुढची माहिती कळवू. ओके मॅम.